आज आमच्यासोबत ख्यातनाम आदिवासी कवी तुकाराम धांडे आहेत. भाऊ, जय जोहार, जय सेवा, जय आदिवासी, आपकी जय. आज आपण तपोवनामध्ये आहोत आणि नाशिकच्या या तपोवनातील जवळपास 2000 वृक्ष हे जो कुंभमेळा होऊ घातलेला आहे, त्या कुंभमेळ्यासाठी याचं कत्लेआम होणार आहे. आदिवासीचा एक नारा आहे की आमू अख्खा एक आहे. तर केवळ जीवसृष्टी ही संपूर्ण जी आहे, सजीव निर्जीव, ते आपण स्पिरिट म्हणूनच त्याचा वापरतो किंवा मानतो. आणि त्यामुळे आम्ही जल, जंगल, जमीन, पहाड, नदी हे सर्व म्हणजे शूद्रेमधली शूद्र जी वस्तू आहे तीसुद्धा आपण त्याचाच एक हिस्सा आपण स्वतःला समजतो. पर हा एवढा मोठा कत्लेआम होत आहे, हा एक प्रकारे नरसंहारच आहे. कारण सर्वात पहिले आदिवासींनीच जाणले की हे जे वनस्पती आहे हे आमचे पुरखे आहेत आणि त्याच्यावरच आमचे पुरखे जे आहे तिथेच ते वास करत असतात. म्हणून आपली ती पूजास्थलीसुद्धा आदिवासीचा वृक्ष आहे. तर इतरांसाठी त्याचं महत्त्व वेगळं असेल, ते ऑक्सिजन देतो वगैरे, पशुपक्ष्याला सहारा देतो, पण आपण त्याला साक्षात आपण देवच मानलेला आहे. तर हे जो हा प्रकार जो होतो आहे याबद्दल तुम्ही काय म्हणाल? काय तुम्ही यांना इशारा द्याल? काय असतात हे सर्वसाधारण सरकारनं आखलेली योजना असेल, सर्वसामान्य माणसाची नाही ती. बिलकुल. हां, आणि जर राज्यकर्तेच असं करू लागलं तर मग ह्या गोष्टीला काय म्हणायचं आहे ना? मग न्याय कुणाकडे मागायचा? त्यांचा तर हे पुरं ठरलेलंच एक, म्हणजे कोणता तरी माणूस, कोणतेही साधू येतील इथं, शेवटी ते माणसं आहे. बरोबर आहे ना? आणि मग माणसासाठी जंगल तोडणं हे किती चुकीची गोष्ट. कोणत्याही धर्मशास्त्रात लिहिले नाही ना, कोणत्या अभंगामध्ये नाही ना, ज्ञानेश्वरीमध्ये नाही. तसं तर जंगल साफ करून तिथं माणसाची वसाहत नाही. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहाल की तथागत बुद्ध असोत, संत ज्ञानेश्वर असो, तुकाराम असोत, ते पहाडावर गेले, वृक्षाखाली बसले, तथागताला बोधी वृक्षाखाली त्यांना बोधी प्राप्त झाली. तर सर्व संत महात्म्यांना निसर्गापासूनच त्यांना ज्ञान भेटलेलं आहे. किंवा बिरसा मुंडा असेल किंवा इतर आमचे जेवढे क्रांतिकारी झालेले आहे, ते अवघ्या 25व्या वर्षामध्ये त्यांना जे शहाणपण लाभलं, त्यांना जे इंटेलेक्ट, त्यांचा IQ होता, तो केवळ निसर्गामुळेच त्यांचा तो वाढलेला होता IQ एक प्रकारे. आणि मग हा निसर्ग जे संपू इच्छित आहे आणि कॉन्क्रीट जंगल सर्वीकडे करत आहे, तर मग मानवाचं भविष्य काय राहील मग? तर तेच ना, काय असतं ते मुख्य तत्वज्ञान हे आहे की निसर्गाची तीच हाक आहे की तुम्ही सर्वांसहित सर्व जगू शकता. बाकीच्यांना एकेकाला नष्ट करून नुसता माणूस नाही जगू शकत. एवढी गोष्ट कळली पाहिजे या लोकांना, आहे की नाही? हळूहळू एक गोष्ट आता शहरामध्ये पाहतो आपण, ही जी आपली भूगोल कविता ऐकली असेल तुम्ही? नाही ना, ती कविता एक कविता मला कविताच पाहिजे आहे तुमची, कारण तुमच्या सर्वच कविता निसर्ग कविता आहे. तर त्यातली एक महत्त्वाची कविता भूगोल. ते अण्णा तिथे बोलवतात, हां तुकोबा तुला मानलं, खरंच तुकोबा तुला मानलं. नाही म्हणजे मी काय तुझी गात काय वाटली नाही, तो एखादा अभंगही मग तोंडपाठ नाही, पण तू डोंगरावर जायचा ना, भंडाऱ्याच्या तिथली झाडं वेली, पशु पक्षी, किडा मुंगी, खेकडं माकडं यांना तू सोयरा मानले ना, बस या एकच मुद्द्यावर तुला 100 वेळा मानलं. वाह 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 वाह. त्या डोंगरावर चढताना आणि उतरताना तिथंच भेटणाऱ्या एखाद्या उघड्या वागड्या लोंगटीवाल्या माणसाला तू पांडुरंगा म्हणून मारली असेल. एखाद्या झेपऱ्या पोरीला लाकडाची मोळी उचलून देताना जागेवर तुम्ही मारली असं तू म्हणलं असेल. त्या डोंगरावरच फिरता फिरता एखाद्या दगडावर खडकावर बसला तुला सुचला असेल का संसार नीटनेटका करावा, सगळ्यांशी प्रेमानं वागावं, जगावं आणि जगू द्यावं. बास तू कोबा, त्याच वेळेस तू आम्हाला एवढा मोठा होऊन गेलास. पण एक सांगतो कोबा, एकदम काळजातलं तुला म्हणून सांगतो, मावा आजोबाई असंच म्हणायचा. मावा आजोबाई असंच म्हणायचा. काय की सगळ्यांची गोडी गुलाबीनं वागावं, आपल्याला जीव येतो तसं दुसऱ्याला येतो, मग आपण मजेत जगावं आणि दुसऱ्याचंही मन दुखू नये. अहो मी चाट झालो
या तुकोबाची ना आजोबाची कधी देख वळत हा. नाही, कधी गाठभेट नाही. या म्हाताऱ्यांना कधी देव आळंदी पंढरपूर पाहिला नाही, कधी कीर्तन ऐकला नाही. म्हणजे या दोघांचे विचार सारखं कसं काय. क्या बात. मग मी लय डोका चालवला. हा. तेव्हा माझ्या ध्यानात आलं कार या दोघांचाही गुरु एकच आणि तो म्हणजे डोंगर. वाह वाह. तो म्हणजे डोंगर. हे डोंगर. सगळं शिकण्यासाठी तुकोबाला भंडाऱ्याच्या डोंगराच्या साला जाऊन बसावं लागलं. हम्म. आणि इकडं आजोबाचं तर अख्खं आयुष्य डोंगर दऱ्याकडे कपारे रानावनात काट्या कुट्यात हिंडण्यात फिरण्यात गेलं. इकडं तुकोबाला अख्ख्या दुनियेनं मानलं. पण इकडं आजोबा इकडं तुकोबाला अख्ख्या दुनियेनं मानलं. पण इकडं आजोबाला या चंद्र सूर्य तारकांसहित आभाळानं पाहिलं. वाह वाह. अहो त्या डोंगराच्या पोटाला रात्रीच्या टायमाला झोपडीच्या दारात शिकोटीला पाठ देऊन म्हातारा एकटाच बसायचा ना, तेव्हा हे आभाळ बारीक होऊन त्याच्यापुढे उतरायचं. रातभर त्यांच्या बाता चालायच्या. हम्म. पुढून रांगत रांगत येणारा चांदोबा खेळता खेळता कधी पाठीमागं जाऊन लपायचा तेही कळायचं नाही. आणि या चांदण्या लेकरवाड्या सासूरवासनी माहेरपणाला म्हाताऱ्याच्या अन्नात जमा व्हायच्या. रातभर खिदडायच्या, बोलता बोलता हसायच्या आणि हसता हसता नाचायच्या. खरंच तुकोबा आणि आजोबा मी तुम्हा दोघांनाही मानतो. क्या बात आहे, क्या बात रात्रभर आहे. आता जातो. ह्या व्यवस्थेने आजपर्यंत हिंदू मुस्लिम करून सत्ता हस्तगत केली, पण आता हे वृक्षांची सुद्धा कत्ल करायच्या मागे आहेत. आणि मी म्हणेल की आपको आग लगाना ही है तो आग लगाए इश्क की, क्योंकि इश्क की जो आग है वो फुलों की तरह खिलती है. म्हणून प्रेमाचा जो संदेश आज तुकाराम भाऊंनी आम्हाला दिला त्यांच्या तुकोबा ह्या कवितेतून खूप खूप धन्यवाद भाऊ. जय जोहार.